एकदा आपण जवळापूरच्या जंगलात आलो. याचं कारण असं की इकडे या साईडनं 16 एकराचं वन विभागाचं क्षेत्र आहे आणि त्याच्याच नंतर इकडे म्हणजे जवळापूरची शेती आहे. पूर्ण जवळपास 16 एकराचा हा पट्टा आहे. 16 एकराच्या पट्ट्यात म्हणजे दाखवायचं काय मला की वरची या सोयाबीनचा वरचा जो भाग आहे पूर्ण त्याचे शेंगा फुलं सगळे इथं या वन विभागाचं जे क्षेत्र सोडलं आहे इथून येणारे जे जंगली जनावर आहेत, जसे आता या साईडला तर पुऱ्या झाडावर वानरच दिसून राहिले. आतमध्ये रुई आहेत म्हणते, हरणं आहेत. इथं जवळपास 16 ते 20 एकराचा हा पट्टा आहे. या पुऱ्या 20 एकराच्या पट्ट्यात एवढं मोठं नुकसान निघालं आहे. हे सगळे इथं बसलेले आहेत, हे शेतकरी आहेत, याचे शेत आहेत, याचे हे इथं बसलेले आहेत. याचं म्हणणं आहे की वन विभागाचं कुठंच लक्ष नाही आहे. म्हणजे इथं शेती आहे, शेतीलेच लागून इकडे 16 एकराचं तुम्ही हे वन सोडून देता. म्हणजे बरोबर आहे ना, 16 एकराच्या वनात जनावरच राहतील ना, आणि त्याला खाले काय पाहिजे तर आजूबाजूचा हिरवा भाजीपाला. आता भाजीपाला म्हटलं तर सोयाबीनच खाल्लं देईन. त्याला तुमचं आम्ही या फॉरेस्टच्या 16 एकराचा हा जंगल आहे. याच्यामध्ये जे जनावर आहेत सगळे रोई आहेत, डुकर आहेत, हरणं आहेत, वानर आहेत. इले हताश झालो आम्ही. हे पिकं पहा तुम्ही. आता तुम्हाला येऊनच सगळं दिसून राहिलं किती हे आहे. दिवसभर आम्हाला सोकारी करावं लागते, रात्रीची करावं लागते. आम्ही सगळं परेशान झालो. इले रात्रीचं तर सगळं जीव घेणं काम आहे. सगळं इकडे मोठमोठे सर्प आहेत या जंगलात. थोडस तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी इकडे लक्ष ठेवायला पाहिजे ना. याच्यात कामाचं एकही झाड नाही आहे. अच्छा, ह्या म्हणजे किती एकराचा हे आहे? या 16 एकराचा. 16 एकराचं पुरं पडीत पडलेलं आहे. पडीत माग इथं आमच्या मौजे बोराळामध्ये धनेगाव हलके आहेत, राऊत पटवारी होते. त्याने याची कंप्लेंट आपलं तहसीलदार आणि SDO अंजनगाव ते पाहणीसाठी आले होते. पण हे या एवढ्या झाडाची तोडाची परमिशन सरकार देणार नाही याच्याकरता ते वापस गेले. मी त्याला म्हटलं याच्यात साहेब कामाचं एकही झाड नाहीये. म्हणजे 16 एकरामध्ये एकही कामाचं झाड नाही. कोणते झाड आहेत? सगळे बंगाली काटेरी बाबुळच आहे. साधेही बाबुळ नाही आहे. बंगाली कायच्या उपयोगात देतात त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यालाच विचारा तुम्ही. त्याच्यानं समजा सगळे जनावर शेतातून म्हणजे इकडून हाकलले की त्याच्यात लपतात ते, आणि तुम्ही गेले की परत येतात आणि हे आपला वाट लावतात तिथून इकडे. आता तुम्हाला दिसूनच राहिलं सगळं. कोणाकोणाचे किती जणांचे वावर आहेत असे, म्हणजे असे कतरून टाकले आहेत? हे आजूबाजूला जेवढी आहेत या 16 एकराच्या आजूबाजूने हे मधात आहे 16 एकराचा नंबर. याच्या आजूबाजूने जितके शेत आहेत जवलापूर बोराळा मौजातले सर्व परेशान झाले आहेत या जंगली जनावर. जवळपास तुम्ही एवढे सगळे बसले? सर्व हे जेवढे इथं कास्तकार आहेत सर्व जे शेत आहेत तिथे आजूबाजूला. त्यासोबत याच गावातले इथले शेतकरी काका आहेत. काका, तुमचं शेती कुठं आहे आणि तुमचं नुकसान कसं निघाल ते सांगा. शेती माझी आजूबाजूला बनायची आहे. आजूबाजूला आहे शेती माझी. आणि सर्व हे नुकसान हे वानर जनावर, हे डुकर, हरण, रोई सबन याच्यात आहेत. त्या जंगलात डुकर राहतात. हे सबन आमची शेती खराब केली. आम्ही कंप्लेंट दिली माग, पण हे कोणी याचा लक्ष कोणी देऊन नाही राहिले. तुम्ही हे हातात घेऊन काय फिरून राहिले? हे कुल्लर होय, हे वानरेला मारायची. त्या वानर खातात रात दिवस. हे आम्ही परेशान झालो आहोत याच्यामुळे. संध्याकाळी आणि सकाळी दोन्ही टाइम मध्ये वावरात राहत असतो आम्ही. वन विभागाच्या अशा हलगर्जीपणामुळे मला सांगा, 16 एकराचं असं पडीत ठेवणं म्हणजे पूर्ण शेती आजूबाजूनं 16 एकराचं तुम्ही बिनकामाचं पडीत ठेवता. इथं गरज काय याची? काम काय आहे? एवढ्या लोक आता इथं बसलेले सगळे त्रस्त झालेले होते. माझ्या मागं पाहिलं तुम्ही तर ते दिसून नशीन राहिले, पण ते तडतड उडून राहिल्या त्या तिथं. काय ते हरणं आहेत, त्या हरणं आहेत, काळवीट राहतात, हरणं राहतात. जवळपास मी त्या धुऱ्यापासून त्या शेवटच्या धुऱ्यापर्यंत फिरलो. आता मी मंदात आहे, शेतातल्या मंदात उभा आहे. जवळपास वरचा भाग पूर्ण छाटलेला आहे, जसं काही ते युव्यानं छाटलेला. आता हे शेतकऱ्याचा पहिलेच तर शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, जिकडे तिकडे बोंबा चालू आहेत. आणि असं जर नुकसान शेतकऱ्याचं निघालं तर शेतकऱ्यांना पाव कुकडे. आता याच्या त्रस्त भावना तुम्ही पाहून घेतल्या, पण वन विभागाचं काम आहे, लक्ष द्या तुम्ही, लक्ष द्या. म्हणणं काय आहे, 16 एकराचं हे पडीत बिनकामाचं आहे. इथं काहीतरी तुम्ही सुविधा करा, हे झाडं काढा, किंवा कमीत कमी हे जे जनावर इथं जे 16 एकरात, कारण की हा मेलघाटचा एरिया तर नाही आहे, प्लेन एरिया, इथं 16 एकराचं तुम्ही पडीत ठेवता.
या पडिताचं काम नाही आहे. वन विभागानं पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. या त्रस्त यांच्या भावना, यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या. पाहत राहा. मराठीच्या घटना होतात तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला फोन करू शकता. तुमच्या गावात बोलवा, तुमचे प्रश्न मांडा.